आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। कामती एमएससीबी कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय, 8 तास लोड शेडिंगमुळे संतापाची लाट। महाराष्ट्रात शेतकरी राजा आहे असे म्हटले जाते, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती परिसरात दिसून येत आहे। कामती येथील महावितरण कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना 8-8 तास लोड शेडिंगचा त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। कामती, दातपूर, विरवडे, पेरटाकळी, शिंगोले, तरडगाव, जामगाव, कोरवले आदी गावांमध्ये सिंगल फेज वीज पुरवठा तब्बल 8 तास बंद ठेवण्यात येत आहे। सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून घरामध्ये वीज नसल्याने मुलांच्या अभ्यासाचे मोठे नुकसान होत आहे। संध्याकाळनंतरही वीज पुरवठा सुरू न झाल्याने शेतकरी कुटुंबे अंधारात बसण्यात मजबूर आहेत। शेतकऱ्यांचा आरोप आहे की कामते एमएससीबी कार्यालयातील कर्मचारी फोन केल्यावर उद्धट वर्तन करत असून आम्हाला वरून आदेश आहेत, 8 तास लोड शेडिंग करायचेच आहे, आम्हाला फोन करू नका। इतकेच नव्हे तर तुम्ही आमचे काहीही करू शकत नाही अशी धमकी वजा भाषा वापरली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या अन्यायामुळे शेतकरी मानसिक दृष्ट्या त्रस्त झाले असून आम्ही एमएससीबी कार्यालयासमोर आत्मदहन करायचे का की सरकार पुढे लोटांगण घालायचे, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत। शेतकऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांची दूरवर गडचिरोली सारख्या ठिकाणी बदली करावी, तसेच कामती एमएससीबी कार्यालयात शेतकरी हिताचे अधिकारी नेमावेत अशी जोरदार मागणी केली आहे। जर तात्काळ वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही कामती, विरवडे, दातपूर, पेरटाकळी, शिंगोळी, तरडगाव, जामगाव आणि कोरवली परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे।